अकोला महानगरपालिकेच्या विशेष सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली। मात्र या निवडीवरून विविध पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले असून कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। अकोला महानगरपालिकेच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत 8 स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत घोषणा करण्यात आली। मात्र या निवड प्रक्रियेत विविध क्षेत्रातील तज्ञांना संधी देण्याच्या निकषांचे पालन झाले का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे। महानगरपालिकेच्या नियमानुसार साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य, वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी किंवा विधी क्षेत्रात किमान 5 वर्षाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे। भाजप प्रणित शहर सुधार आघाडीकडून ॲडव्होकेट देवाशिष काकड, माजी नगरसेवक गिरीश गोखले, चंदा शर्मा आणि माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांची निवड करण्यात आली, तर काँग्रेसकडून आकाश कवडे आणि आमदार साजिद खान पठाण यांचे बंधू इलियास खान उर्फ गुड्डू पठाण यांना संधी देण्यात आली। याशिवाय उद्धव सेनेकडून शंकर लंगोटे आणि वंचित बहुजन आघाडीकडून बांधकाम व्यावसायिक सुनील इत्रानी यांची निवड करण्यात आली आहे। मात्र या निवडीवरून काही पक्षांमध्ये नाराजी व्यक्त होत असून काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे।